भरपूर लेअर सुटणारी खारी पॅटीसची रेसिपी पाहणार आहे। त्यासाठी 2 वाटी मैदा घेतलेला आहे। त्यामध्ये मीठ, बटर चांगलं चोळून पाण्याने पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा आहे। हा गोळा आता पोळपाटावर घेऊन चांगला हाताने स्मॅश करून चांगला स्मूथ असा गोळा तयार करायचा आहे। त्यानंतर 15 मिनटं रेस्ट करायला ठेवायचा। तोपर्यंत आपण स्टफिंग बनवणार आहे। तर 4 बटाटे उकडून घेतलेले आहेत। त्यामध्ये बटाटे कुस्करून त्यामध्ये मटार टाकून घ्यायचे आहे। त्यानंतर बारीक चिरलेली 2 मिरची घेतलेली आहेत, एक बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे। त्यानंतर काही मसाले, लाल तिखट, धने पावडर, आमचूर पावडर हे सगळं मिक्स करून मीठ टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर 15 मिनिटांनी गोळा काढून त्याचे छोटे छोटे गोळे तयार करायचे आहेत। साठा बनवायचा आहे। 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे। त्यामध्ये लागेल तेवढं तेल टाकलेले आहे। आता तेल टाकून चांगलं फेटून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने त्याची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे। त्यानंतर 15 मिनटं झाल्यावर एक गोळा त्यातला काढायचा आणि तो पोळपाट्यावर लाटून घ्यायचा आहे। आता लाटताना पोळी थोडी चौकोनीच लाटायची। त्यानंतर अशा पद्धतीने सगळ्याच पोळ्या लाटल्या नंतर एक पोळपाटावर परत लाटलेली एक पोळी घ्यायची। त्याच्यावर आपण साठा लावून ठेवायचा। त्याच्यावर परत दुसरी पोळी ठेवायची, तीही साठा लावायचा। अशा पद्धतीने 4 पोळ्याचा आपण एक पोळी तयार केलेली आहे। एका साईडने फोल्ड करायचं आणि दुसऱ्या साईडनी परत फोल्ड करून परत दुसऱ्या साईडनी फोल्ड करायची आणि मग अशा पद्धतीने हे स्क्वेअरमध्ये जो आकाराने पोळी घेतलेली ती पुन्हा लाटायची आणि अगदी हलक्या हातानेच लाटायची आहे। हे बघा अशा पद्धतीने लाटायची आहे, जास्त पातळ पण नाही करायची। आता साईडनी त्याच्या कडा कट करायच्या। नंतर मधोमध बरोबर त्याचे स्क्वेअरचे 4 भाग करायचे। त्यानंतर एक छोटा भाग घ्यायचा, त्यामध्ये स्टफिंग भरायचं आणि त्रिकोणी आकार देऊन प्रेस करून ह्या मधल्या टोकाला प्रेस करायचं। नंतर बोटाने सगळ्या बाजूने प्रेस करून छानपैकी पॅटीस बनवायचे। अशा पद्धतीने सर्व पॅटीस बनवले। नंतर गॅसवर तेल गरम करायला ठेवले, स्लो फ्लेमवरच ठेवलेले सगळे पॅटीस सोडायचे। त्यानंतर चांगले तळून घ्यायचे आहेत। ते अशा पद्धतीने भरपूर लेअर सुटणारे खारी पॅटीस तयार झालेले आहे। तर ह्या व्हिडिओची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। ते भरपूर असे लेअर सुटलेले आहेत बघा।